उत्तर प्रदेशातील मुरादाबाद होळीचा सण जवळ आलेला. घराघरात आनंदाचं वातावरण असायला हवं होतं. पण याच सणाच्या काळात घडलेल्या एक भयंकर घटनेनं संपूर्ण परिसराला हादरवून टाकलंय. एका जुळ्या भावाने आपल्या बहिणीवर चाकूने तब्बल 40 पेक्षा जास्त वार करत तिची निर्घृण हत्या केली. आणि तो एवढ्यावरच न थांबता त्याने स्वतःच्या आईला सरप्राईज देतो म्हणून तिच्यावरही जीवघेणा हल्ला केला. पण हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि मुलांनीच आपल्या बहिणीची हत्या करत आईवर जीवघेणा हल्ला का केला? संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे जाणून घेऊया. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात समांतर. मुरादाबादमधील मझोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बुद्ध विहार सेक्टर 2 परिसरातील ही घटना असून आई निलिमा आणि तिची जुळी मुलं हार्दिक आणि हिमशिका असे हे तिघेजण राहत होते. आई निलिमा एका खासगी इन्शुरन्स कंपनीत असिस्टंट ब्रांच मॅनेजर म्हणून काम करत होती. काही वर्षापूर्वी निलिमा आणि तिचे पती इंद्रजित यांचं वैवाहिक आयुष्य बिघडलं आणि ते दोघेही वेगळे राहू लागले. त्यानंतर निलिमाने आपल्या दोन्ही मुलांना एकटीने वाढवलं. तसेच त्यांना चांगलं शिक्षण सुद्धा दिलं. त्यात निलिमाची मुलगी हिमशिका ही अत्यंत हुशार होती. तिने MBA शिक्षण पूर्ण केलं होतं आणि गुरुग्राममधील एका नामांकित IT कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून ती काम करत होती. तिचा जुळा भाऊ हार्दिक यानेही BTECचं शिक्षण पूर्ण केलं होतं. काही काळ त्याने मोठ्या कंपनीत नोकरीही केली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी त्याने ती नोकरी सोडली आणि युट्यूबर म्हणून काम सुरू केलं होतं. हार्दिक आणि हिमशिका हे दोघे जण आपल्या कामामुळे गुरुग्राममध्ये राहायचे. पण होळीच्या सुट्ट्या असल्यामुळे ते दोघेही मुरादाबादला आपल्या आईकडे आले होते. सण साजरा करून काही दिवसांनी पुन्हा गुरुग्रामला जाण्याचा त्यांचा प्लॅन होता. पण कुणालाही कल्पना नव्हती की या सुट्ट्या या कुटुंबासाठी इतक्या भयानक ठरणार आहेत. तर याचं झालं असं की हार्दिकचे एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. मात्र काही महिन्यांपूर्वी त्या दोघांमध्ये दुरावा आला आणि दोघांचं ब्रेकअप झालं. या ब्रेकअप नंतर हार्दिक पूर्णपणे बदलला होता. तो सतत चिडचिड करत होता. कोणाशीही व्यवस्थित बोलत नव्हता. कुटुंबियांच्या मते तो अनेकदा या कारणामुळे डिप्रेशनमध्ये असायचा. पण बहीण हिमशिका मात्र आपल्या भावाला म्हणजेच हार्दिकला सतत समजवण्याचा प्रयत्न करत होते. त्याला पुन्हा सामान्य आयुष्याकडे आणण्याचा प्रयत्न करत होती. पण हार्दिकच्या मनात साचलेला राग आणि अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत चालली होती. अचानक शुक्रवारी दुपारच्या सुमारास घरात या बहिणी भावांमध्ये काही कारणास्तव वाद झाला. सुरुवातीला हा वाद किरकोळ वाटत होता, पण काही क्षणातच परिस्थिती पूर्णपणे बिघडली. अचानक हार्दिक संतापला आणि त्याने घरात असलेला चाकू उचलला. त्यावेळी हिमशिका बेडवर पडलेली होती. अचानक हार्दिकने तिच्यावर हल्ला केला. त्याने प्रथम तिच्या मानेवर चाकूने वार केला. त्यानंतर तिला बेडवरून खाली ढकललं आणि मग त्याचा संताप पणावर झाला आणि त्याने तिच्या शरीरावर एका मागून एक चाकूने वार करायला सुरुवात केली. पोलिसांच्या माहितीनुसार हार्दिकने आपल्या बहिणीवर तब्बल 40 पेक्षा जास्त वार केले. पोटापासून चेहऱ्यापर्यंत तिच्या शरीरावर चाकूचे वार झाले होते. एवढ्या क्रूरपणे झालेल्या हल्ल्यामुळे हिमशिकाचा जागीच मृत्यू झाला. पण ही हिंसा इथेच थांबली नाही. बहिणीची हत्या केल्यानंतर हार्दिकने तिचा मृतदेह गाडीमध्ये गुंडाळला आणि तो थेट आपल्या आईच्या ऑफिसकडे गेला. तिथून त्याने आईला तुला सरप्राईज देतो म्हणून निलिमाला घरी बोलावलं. आईला याची अजिबात कल्पना सुद्धा नव्हती की घरात काय भयंकर घडले. निलिमा घरी पोहोचताच तिने गाडीमध्ये गुंडाळलेला हिमशिकाचा मृतदेह बघितला आणि जोरात आरडाओरडा करायला सुरुवात केली. आई ओरडते हे बघून हार्दिकने आपल्या आईवर चाकूने हल्ला करायला सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे निलिमा गंभीर जखमी झाली. तिच्या किंचाळण्या आवाज ऐकून आसपासचे लोक सुद्धा धावत आले. शेजाऱ्यांना येताना पाहून हार्दिक घाबरला. त्याने तात्काळ आपली कार काढली आणि घटनास्थळावरून पळ काढला. काही क्षणातच तो परिसरातून गायब झाला. दरम्यान शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घरात रक्ताचा अक्षरशः सडा पडलेला होता. हिमशिकाचा मृतदेह तिथंच पडलेला होता, तर निलिमा गंभीर जखमी अवस्थेत होती. पोलिसांनी तात्काळ निलिमाला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि हिमशिकाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. शांत मानल्या जाणाऱ्या या भागात एवढी भीषण घटना घडेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. पोलिसांनी आरोपी हार्दिक विरुद्ध खुनाचा आणि जीवघेणा हल्ल्याचा गुन्हा दाखल केलाय. जखमी आई निलिमा हिने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना कळलं की हार्दिक कारने पळून गेला होता. परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये त्याची कार दिल्ली रोडच्या दिशेने जाताना दिसली. काही टोल प्लाझावरही त्याची कार दिसल्याची माहिती समोर आली. सध्या पोलिसांची अनेक पथके आरोपी हार्दिकचा शोध घेत आहे. या घटनेमागे नेमकं कारण काय, त्याच्या मनात इतका संताप का होता, याचा तपास पोलीस करत आहे. तर या संपूर्ण प्रकरणावरचं तुमचं मत काय, आम्हाला नक्की कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.